दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी महादुला कोराडी येथे शताब्दी बहुउद्देशीय संस्थेतर्फे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले। यावेळी शताब्दी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी आपल्या मागण्याचे निवेदन कोराडीचे ठाणेदार यांच्या माध्यमातून नागपूर जिल्हाधिकारी तसेच प्रधानमंत्री व राष्ट्रपती भारत सरकार यांना दिले। आज झालेल्या या एक दिवसीय आंदोलनामध्ये माजी नगरसेवक तिलक गजबिये, समाजसेवी रुक्माताई नानवटकर, संजय रामटेके, अंकुश गवळी, अजय बागडे, सिद्धार्थ शेंडे, राजेश गजबार, आकाश रंगारी, विष्णू आंभोरे, दीपक आवळे, प्रवीण उगले, सुहास मानवटकर, शंकर छत्री, देवचंद गजबिये, सुधा पाटील, मालाताई बनसोड, विलास बचाटे, अक्षय धनगाये आदि शेकडो उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते। अभी तो है अंगड़ाई है, अभी तो है अंगड़ाई है, जो जुल्म के टक्कर में हमारा नारा है, जो जुल्म के टक्कर में हमारा नारा है। माँ बोधी विहार मुक्त करो, मुक्त करो, माँ बोधी विहार मुक्त करो, मुक्त करो। तथागत डॉक्टर बुद्धांच्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे सोन्याची चिडिया म्हणतात, पूर्ण भारत बौद्धमय होता। त्यावेळेस कोणी श्रीमंत कोणी गरीब असं नव्हतं, सर्व समांतर होते। आणि सभापोषकांनी 84,000 स्तूप बनवून ठेवलेले आहेत। त्या स्तूपाला, त्या विहाराला या देशामध्ये मनवादी लोकांनी त्याला विद्रुपीकरण केलेलं आहे। जसं मोठमोठे जे आता हिंदू धर्माचे विहार आहेत, हिंदूचे विहार नाही आहेत, ते बौद्ध विहार आहेत। आणि हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात सगळे आले पाहिजेत। त्यांची सुरक्षा करण्याकरता बौद्ध लोक सक्षम आहेत आणि म्हणून याच्याकरता हे आंदोलन सुरू आहे। प्रत्येक गावागावामध्ये बौद्धगया महाबोधी विहाराकरता आंदोलन सुरू आहे। तर सरकारनं जागे होऊन ते आंदोलन लक्षात घेऊन ते बुद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे। एवढं बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करते। जय भीम। माझा परिचय आनंद बोधी। एकीकडे भारत देशामध्ये मस्जिदीच्या खाली मंदिर होतं असा शोध आता भाजपचं सरकार लावत आहे। आणि जे बौद्धांची धरोहर आहे बुद्धगया, जे महाबोधी विहार आहे, जगविख्यात आहे आणि ते बौद्धांच्या ताब्यात आहे, ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। काय सांगणार तुम्ही? तर हा बुद्धगयाला महाबुद्ध विहार हा हिंदू संघाच्या ताब्यात असायलाच पाहिजे। कारण बुद्धाला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाली आणि बुद्धाचं स्थळ आहे त्या ठिकाणी आणि हर देशातले प्रत्येक देशातले हिंदू संघ त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि आदराने नम्रते आपल्या। सर्वात आधी तुमचा परिचय सांगा। माझा परिचय आहे रुक्माताई नानवटकर। मी या महादुला परिसरामध्ये धम्म प्रचाराचं काम करत आहे। आणि धम्म प्रचार म्हटलं म्हणजे प्रत्येकाने करायला पाहिजे। जे महाबोधी महाविहार तिथे आंदोलन सुरू आहे आणि तिथे भिक्षू लोक उपोषणावर बसलेले आहेत आणि काही भिक्षू लोकांची तब्येतसुद्धा सिरियस झालेली आहे, जास्त झालेली आहे। तरी पण या सरकारला जाग येत नाही। जाग येत नाही म्हणजे झोपी गेलेलं सरकार आहे की झोपीचं सोंग करून आहेत। यांनी जागे व्हायला पाहिजे आणि हे महाबोधी महाविहार यांनी मुक्त करायला पाहिजे। ते भिक्षूच्या हातात द्यायला पाहिजे। कारण तिथं तथागत गौतम बुद्ध प्राप्त झालं म्हणून तिथं ब्राह्मणाची काही गरज नाही आहे, तिथं पंडित लोकांची गरज नाही आहे, तिथं भिक्षूची गरज आहे। तिथं भिक्षू राहील, तिथं धम्माचा प्रचार होईल, लोकांना चांगला मार्ग मिळेल, धम्माचा मार्ग मिळेल। म्हणून हे महाबोधी महाविहार लवकरात लवकर मुक्त करायला पाहिजे असं मी सरकारला सांगत आहे।
हे सर्वांचंच मत आहे, भाजप नाही तर या भारतातील सर्वांचंच मत आहे. विदेशातून जे लोक येत आहेत त्यांचं सुद्धा मन दुखावत आहे की त्या विहारामध्ये ब्राह्मणाची गरज नाही आहे, तिथं भिक्षूची गरज आहे, म्हणून भिक्षूच्या स्वाधीन ते केलं पाहिजे. एकीकडे आता जे सरकार आहे भाजपचं, जेव्हापासनं ते सत्तेमध्ये आलंय, कुठेतरी मस्जिदच्या खाली मंदिर आहे असा शोध लागतो. मात्र जे हजारो वर्षापासून जे बौद्धांचं धरोहर आहे, बौद्धांची विरासत आहे बोधगया, ते बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी भाजपचं सरकार सुद्धा अनुकूल नाही. एकीकडे देशामध्ये हिंदू धर्म देश करायचा असं सांगत आहे, पण विदेशातले भिक्खू संघ आणि भारतामधले भिक्खू संघ त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे आणि त्या बिहार सरकारला त्या ठिकाणी जाग येत नाही. 13-15 दिवस झाले ते भिक्खू संघ आज आमरण उपोषण करीत आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे टेम्पल आहे, जे मंदिर आहे, महाबोधी विहार आहे, ते विहार बुद्धाच्या स्वाधीन करण्यात यावं आणि त्या ठिकाणी बुद्धिस्ट लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, अशी आमची या शताब्दी बहुउद्देश संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर जगविख्यात म्हणून बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून बोधगया प्रसिद्ध आहे. फॉरेन कंट्री जे बौद्ध कंट्रीज आहे त्या कंट्रीजमधनं हजारो कोटी रुपयाचं दान त्या ठिकाणी विहाराला येते. तर या हजारो कोटी रुपयाच्या या दानावर तिथल्या पंड्यांचं लक्ष आहे, म्हणून त्यांना तो अधिकार ते पाहिजे का त्यांना, म्हणून तेच बौद्धांच्या हवाली करण्यासाठी अनुकूल नाही आहेत. आंतरराष्ट्रीयमधून जो फंड येतो बुद्धिस्ट संघाकरिता, तो बुद्धिस्ट संघाकरिता जो ब्राह्मण लोक आहेत त्या ब्राह्मण लोकांना त्या ठिकाणी हवं असेल म्हणूनच त्या ठिकाणी त्यांचा फायदा होत असेल म्हणून ते निघत नाही ना, हे साहजिकच आहे. या ठिकाणी देशातले लोक जेव्हा विदेशात जातात तर सांगतात आम्ही बुद्धातल्या देशातून आलो आहे, असं त्या ठिकाणी अंबानीची मिसेस जाऊन सांगते, मोदी जाऊन सांगतात. तर खरंच हा भारत देश जो आहे हा बुद्धमय आहे, राहणार, अशी आमची मागणी आहे. भगवान बुद्धाच्या देशातून येणाऱ्या देशातील बौद्धांनाच कुठेतरी आता गुलामीत राहावं लागत आहे. बौद्धांच्याच बौद्ध विहारांवर कुठेतरी ब्राह्मणांचा कब्जा झालेला आहे असं तुम्हाला वाटते का? नाही, बरोबर आहे ना, कब्जाच वाटत आहे. कारण की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जे ब्राह्मणांचंच वर्चस्व राहिलेलं आहे आणि दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी लोकशाही म्हणतो, पण या महाराष्ट्रामध्ये पण हे पेशवेगिरीचेच राज्य समजण्यात येत आहे या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने हा ब्राह्मण जो मनुवादी लोक आहे हे बाकीच्या 52 गुलतेदारी लोकांना एका ठिकाणी दाबण्याचाच प्रयत्न करत. म्हणजे पुन्हा एकदा त्यांना मनुवाद या देशामध्ये रुजवायचा अशी ती परिस्थिती आता निर्माण होत आहे. खरंच आहे, होत आहे ना. कारण की या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती ह्या शेड्यूल टाईपच्या असल्यामुळे त्यांनी तर ॲक्शन घ्यायला पाहिजे की आतापर्यंत ते बिहारमध्ये जाऊन त्यांनी 15 दिवसापासून एवढे भिक्खू संघ आज आमरण उपोषण करीत आहे, तर त्या ठिकाणी व्हिजिट मारायला पाहिजे होती. राष्ट्रपती कुठेतरी रबर स्टॅम्प असल्यासारखे वागत आहे सध्या तरी. वाटतच आहे ना की रबर स्टॅम्पच झालेला आहे. जे पण ज्या पदावर जातात शेड्यूल कास्टच्या गरिमा काही राहिलेलं नाही असं वाटत आहे. कारण की शेड्यूल कास्टचे पण तसंच झालं आहे आणि एसटी पण आणि त्याच्यापेक्षा ओबीसी पण याप्रमाणेच रबर स्टॅम्प झाले ब्राह्मणाच्या हाती. शताब्दी बहुउद्देश संस्थेच्या माध्यमातून आज एक दिवसीय आंदोलन आहे आणि आपण यानंतर पुढे तिथे बुद्धगयाला जाणार आहात का? आमचं पुरेपूर या समर्थन आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं जे समाजाच्या प्रती एक ऋण आहे ते आम्ही ऋण करण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचे जेवढे बौद्ध बांधव आहेत त्यांना अगर हे आंदोलन चिघळत राहिलं तर आम्ही आमचे सर्व बौद्ध बांधवांना बुद्धगयामध्ये नेण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न राहतो. आंतरराष्ट्रीय बोधी विहार जे आहे हे बोधी विहार कुठेतरी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. हिंदूचं मंदिर आहे असंच सांगून त्याच्यावर ताबा जो आहे तो ब्राह्मणांनी मागच्या जवळपास 50 ते 60 वर्षापासून जवळपास या देशामध्ये कब्जा करून ठेवलेला आहे. तो अवैध कब्जा आहे. ब्राह्मणांचं त्या ठिकाणी कुठल्याही बुद्ध विहारावर कुठलाही हा कब्जा राहू नये. बौद्धांचं तीर्थक्षेत्र हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. जे हिंदू धर्मीय जे देवस्थान आहे त्याच्यावर हिंदूंचा जेव्हा ताबा असतो त्याच वेळेस बौद्धांचं जे धरोहर आहे, बौद्धांचं जे तीर्थक्षेत्र आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे जगविख्यात बोधी विहार आहे त्या बोधी विहारावर कुठेतरी
हे ब्राह्मणांचं वर्चस्व नसायला पाहिजे। कुठेतरी 1949 या कायद्यामध्ये कुठेतरी आता दुरुस्ती झाली पाहिजे। यासाठी आता बौद्धांनी संघर्ष सुरू केलेला आहे। बुद्धगया या ठिकाणी मागच्या जवळपास 10-12 दिवसापासून त्या ठिकाणी साखळी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून बौद्ध समाज हा आता प्रक्षोभक होऊ नये यासाठी कुठेतरी सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या या भाजपच्या सरकारने आता पुढाकार घेतला पाहिजे। बोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे। यासाठीच संघर्ष आज महादुला कोराडी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून सुरू झालेला आहे। शताब्दी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी साखळी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा लोन आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि या ठिकाणच्या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला कुठेतरी आता निर्णय आपल्याला घेण्याची गरज आहे। तोपर्यंत आपण बघत राहा वॉइस न्यूज चॅनल में सुनील साळवे मुख्य संपादक म्हणतो थेट महादुला कोराडी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।